जो संघ जिंकेल तो आपल्या टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना दिसणार आहे. गत वर्षीचा विजेता संघ म्हणजेच डिफेंडिंग चॅम्पियन आपण पाहतोय. एका बाजूला अधीरा मुकेश रॉयल चेंबूर, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच चांगला बॅटल आपल्याला पाहायला भेटतंय माहीम पॅकर्स या संघाकडून. जाऊया अर्थातच टॉप 3 च्या लढतीसाठी. टॉप 3 मध्ये क्वालिफाय होण्याची लढत. पहिला चेंडू क्लासिकल ड्राईव्ह. मनीष तिथे चेंडू खाली होता. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी झाली. कव्हर रिझन वरती सोनूचं कौतुक करावं लागणार आहे. सोनूने आज ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवलाय. इथे मात्र वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. धावांचा विचार केला धावफलक दोन्ही आकड्यावरती. एक चांगला द्वंद्व आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण दोन्ही संघाकडे अर्थात क्षमता आहे. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप तिथे आपण पाहतो. फडका चांगला होता परंतु तेवढेच चांगलं रिफ्लेक्शन. दोन चांगले चेंडू आपण आतापर्यंत पाहिले आहेत करण सोडाच्या पद्धतीने. अर्थातच इथे मात्र वाईड आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. धावफलक 4 आकड्यावरती आहे. 3 आकड्यावरती आहे. अर्थातच करेक्शन. बॅकफुट वरती जाऊन कट केलंय. तिथे सुद्धा सिंगल भेटेल. आणि आता मात्र धावफलक 4 आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. सोनूला आपण पाहतोय एक चांगली ड्राईव्ह त्याने आतापर्यंत या इनिंग मध्ये लगावली आहे. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक घेण्यामध्ये जास्त बिलीव्ह करतो. इथे मात्र डाऊन द लेग साइड जाऊ दिले चेंडूला. मतंग सारंग. चांगलं कलेक्शन तिथे एसटीच्या माध्यमातून झालंय. आणि धावफलकावरती बघता बघता 5 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. येणारे 3 चेंडू महत्वाचे आहेत कारण इथून मात्र जर 10+ स्कोर आपण या षटकामध्ये केला. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. क्लासिकल लेग कटर. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण तर घेतलं परंतु फुलर लेनचा चेंडू असल्यामुळे डिफ्लेक्शन तितकं झालं नाही जितकं फलंदाजाला एक्सपेक्टेड होतं. शॉर्ट आर्मपूल. शॉर्ट पद्धतीचा बॉल होता त्याला केलाय. हाफ आर्मपूल. अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये येतो हा चौकार. आणि 4 धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. तब्बल आपण पाहिलं 9 आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू आहे. इथे मात्र डॉट बॉल आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर माहीम पॅकर्स 9 आकड्यावरती आहे. महत्वाची बाब म्हणजे एकही गडी बाद झाला नाहीये. इथून मात्र जर या सरासरीने धावा आल्या तर कुठेतरी आपण विचार केला 36 धावा धावफलकावरती असतील. आता मात्र प्रोजेक्टेड स्कोर 36 आहे कारण 9च्या सरासरीने धावा आल्यात. कोणताही गडी बाद झाला नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे. रिले फिल्डिंग तिथे झाली आहे. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 5 चेंडू महत्वाचे असणार आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल तिथे सुद्धा भेटते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. तब्बल आपण पाहिलं 9 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे.
बॅकफुटवरती कट केला सॅम्युअल, चेंडू खाली, फेकी होईपर्यंत एक धाव परिपूर्ण होतीये आणि एका धावेने धावफलक 12 या आकड्यावरती आहे. 12 ऑन द टॅली. 3 चेंडूचा खेळ अजूनही इथे बाकी आहे. बॅकफुटवरती कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सॅम्युअल चेंडू खाली आले. एका धावेने धावफलक आता जाऊन 13 या आकड्यावरती पोहोचतोय. माहीम पॅकर्स विरुद्ध अधिरा मुकेश रॉयल चेंबूरमध्ये द्वंद्व आपण बघतोय. टॉप 3 मध्ये कोणता संघ दुसरा असेल? कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं बाबू 11 सत्यविनायक कामोठे क्वालिफाय झालाय. आज मात्र आपल्याला 2 संघ पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर उद्या संपूर्ण दिवस हा महिलांसाठी राखीव आहे आणि फक्त 2 सामने म्हणजेच टॉप 3 चे आणि अंतिम सामना आपल्याला उद्याच्या रजनीमध्ये पाहायला भेटणार आहे. 1 लाख मोलाची स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे नामदार चषक 2025 आपण पाहतोय. इथे मात्र जागा बनवली आहे, स्वतःला ऍडजस्ट केलं. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे. अजून एक धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 7.5 च्या सरासरीने 15 या आकड्यावरती आहे. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. या 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. एक वेल मॅनेज्ड टुर्नामेंट आपण पाहतोय जिथे मात्र बरगोस बक्षिसांचा भडीमार आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंट आणि वुमन ऑफ द टुर्नामेंट साठी स्पेशल बायसिकल आपण पाहतोय. दुसरं पर्व या स्पर्धेचं आहे, परंतु या स्पर्धेची चर्चा सातत्याने संपूर्ण मुंबई म्हणा, पालघर म्हणा, नवी मुंबई म्हणा, अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये राहिली आहे. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. 2 कॅमेराविषयी बॉलिंग मार्कवरती, गोलंदाजी मार्कवरती आपण मिस्टर सॅम्युअलला पाहतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. इंटू द गॅप. सोनूच्या फळीतून येतोय हा असरदार दमदार चौकार. शिवा आणि संजू 2 खेळाडू होते, परंतु ज्याला आपण चिप शॉट पद्धतीचं शॉट म्हणतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये, लॉफ्ट केलं होतं. फक्त लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका, तिथे रिसचा वापर झालाय आणि 4 धाब्याने धावफलक 19 या आकड्यावरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. कौतुक करावं लागणार आहे सोनूचं, ज्या पद्धतीने आज ऑलराऊंड खेळ त्याने माहीम पॅकर संघाकडून दाखवलाय. अधिरा मुकेश रॉयल चेंबूर संघ येत आहे. चौकारानंतर धावफलक 19 आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, जर 32-35 धावा आपण केल्या तर त्या धावा डिफेंड करण्याचं धाडस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकता आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जमेची बाजू माहीम पॅकरसाठी अजून एकही गडी बास झाला नाहीये, तर अधिरा मुकेश रॉयल चेंबूरला आता इथून विकेट घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सॅम्युअल पुढचा चेंडू घेऊन पॅडल स्वीप आणि यावे डाऊन द लेग साइड. वाईट बॉल येतोय आणि धावफलक 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. स्टेप आउट केलं, हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग झाली आहे का? कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. टेक्निकल थोडासा बिघाड आहे. रिव्ह्यू उपलब्ध नाही. पंचांना ऑनफिल्ड डिसिजन द्यायचंय. कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू उपलब्ध नाही. अंपायर सिंगल कंप्लीट झालंय. धावांचा विचार केला धावफलक 21 या आकड्यावरती आहे. 21. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉल तिथे येतोय. धावफलक स्थिरावलं 21 या आकड्यावरती. कमबॅक केलंय सॅम्युअलने. मागच्या चेंडू सुद्धा चांगला हाताला आणि यावेळेस सुद्धा आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आलाय. टॉप 3 साठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस फटका चांगला. शिवा चेंडू खाली येतोय. इथे मात्र वाईट बॉल आहे.
स्टेप आउट केले खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा शिवा चेंडू खाली आहे. धावांचा विचार केला धावफलक 24. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील अजूनही वाक्य तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्टेप आउट केले आता मात्र जावं लागणार आहे का तर यस अक्षय बॅक टू द पवेलियन. धावांचा विचार केला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता सिंगलने मात्र धावफलक 25 या आकड्यावरती आहे. बॅकफुटवरती पंच केले हरेंदर सिंगल भेटणार. थ्रो थोडंसं वाईडीस आलाय आणि त्याच्यामुळे मात्र सिंगल परिपूर्ण होतीये. डायरेक्ट हिट आणि इथून जावं लागणार आहे हरिंदरला बॅक टू द पवेलियन. अमोल दादा यांचं सुद्धा आगमन होतंय. वेलकम सर आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. अजूनही सिंगल आणि धावफलक आता धावून पोहोचणार आहे 27 या आकड्यावरती. 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत. जर या 2 चेंडूवरती मोठा फटका आला तर कुठेतरी चित्र वेगळं बघायला आपल्याला भेटेल की काय. ट्वेंटी 29 इज अ टार्गेट. 29चा पाठलाग करायचा आहे. 29 इज अ टार्गेट. ट्वेंटी 29चं लक्ष आहे.
चला बॅटर्स एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला दिसतीये. चं लक्ष समोर आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला कुणाल ही स्टारकास्ट मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. चला सुरुवात करा. माहीम पॅकर्स दोन बॅटर्स ऑलरेडी आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती सलक्या हाताने खेळून काढले. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे धावा कमी आहेत. त्या धावा चेस करण्यासाठी आम्ही जर उभे राहिले तर धावफलक चेस करणं एवढं कठीण नाही आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं सिंगलने सुरुवात झाली आहे. सिंगल परिपूर्ण होते आणि सिंगलने धावफलकाचा विचार केला 2 या आकड्यावरती आहेत. 2 ऑन द टॅली आपण पाहतो. एक देखणं आयोजन नियोजन आमदार चषकाचं दुसरं पर्व आपण पाहतोय ज्या स्पर्धेने सर्वांची मनं जिंकली आहेत. बक्षिसांचा भरघोस भडीमार या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक अक्ष आहे. जिथपर्यंत कलेक्शन करतील 1 धाव तिथे सुद्धा भेटी आहे. इथे मात्र फडका सागलाय. कुणालच्या फळीतून येतो हा दमदार चौकार. 4 धाब्याने धावफलकाचा विचार केला. येणाऱ्या 20 मध्ये आता 22 ची गरज आहे. डायरेक्ट हिटचे प्रयत्न परंतु अतिशय वेगाने धाव पूर्ण झाली आहे. स्टेप आउट केलं तिथे सुद्धा फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झालाय आणि सिंगलने धावफलक आपण पाहिल्या जाऊन पोहोचणार आहे 9 या आकड्यावरती.
समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 20 मध्ये आता इथून 18 मध्ये 20 ची गरज आहे. 20 धावा करायची आहेत. इथे मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये शुभम लोखंडे तंबूच्या आसराला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मतंग सारंगला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती बॅकफुट वरती जाऊन टोलावलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. कलेक्शन होईपर्यंत एकदा परिपूर्ण होते. एका धाव्याने धावांचा विचार केला. धावफलक 16 मध्ये 19 ची गरज आहे. अजून एक सिंगल परिपूर्ण होती. धावांचा विचार केला आता 15 मध्ये 18 ची गरज असणाऱ्या संतपतीने धावफलक पुढे जात आहे. एक चांगली बॅटिंग स्टारकास्ट अधिराम मुकेश रॉयल चेंबूर संघाकडे आहे. तर धावा अर्जित करणं तेवढं कठीण नाही, पण इथून जर ब्रेक थ्रू भेटले सातत्याने आणि अशी जर आपण अतिरिक्त गोलंदाजी केली तर थोडंसं कठीण काळामध्ये आपला संघ जाणार आहे. आणि एक्स्ट्रा धावफलक 12 या आकड्यावरती आहे. 15 मध्ये आता 17 ची गरज आहे. चिकी सिंगल तिथे सुद्धा कंप्लीट होते. तेरा धावा धावफलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. माईम पॅकर्स विरुद्ध आपण पाहतोय अधिरा मुकेश रॉयल चेंबूर. 29 धावांचा पाठलाग करताना इथे दांडी 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 गुल क्लम केला फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये फुटवर्क झाला आणि 21 सेंचुरी मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये नेटवर्क आणि अर्थातच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना फुटवर्क महत्वाचं आहे. कुणाल उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. नो फुटवर्क. डायरेक्ट आपण पाहिलं फर्निचर डिस्ट्रॉय गॉम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण सोडाला इंट्रोड्यूस केलं जात आहे. इथे मात्र समीकरण बदलेल का? येणाऱ्या 13 मध्ये आता 16 ची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 13 मध्ये 16 ची गरज. डाऊन द लेग साइड समीकरण बदलणार आहे. येणाऱ्या आता 13 मध्ये 15 धाब्यांची गरज आहे. रनआउटची संधी. विकेट किपर एंड वरती थ्रो असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. येणाऱ्या 12 मध्ये आता 14 ची गरज आहे. इथे मात्र डॉट बॉल येतोय. वंडीचा इशारा आलाय. वंडीने मात्र धावफलकाचा विचार केला. धावफलक जपून पोहोचेल. तब्बल
16 या आकड्यावरती म्हणजे समीकरण येणाऱ्या 11 मध्ये आता 13 ची गरज आहे. येणाऱ्या 11 मध्ये 13 ची गरज. चांगलं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. नामदार चषक 2025 1 लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. सिंगलने मात्र धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. येणाऱ्या 10 मध्ये आता 12 ची गरज आहे. अजून एक चांगला फटका, परंतु तिथे सुद्धा सिंगलच भेटणार आहे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल की काय, कारण आता येणाऱ्या 9 मध्ये 11 ची गरज आहे. एका बाजूला माहीम पॅकर्स, दुसऱ्या बाजूला अधिरा मुकेश रॉयल चेंबूर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे. फेकी खराब झाली आहे. या फेकीची गरज होती का? आणि त्या फेकीनंतर 1+1 1 के साथ 1 फ्री. एक ओव्हर थ्रोचा आहे रे. हलक्या हाताने पुन्हा एकदा सिंगल परिपूर्ण केलंय. आणि धावफलक आता 21. येणाऱ्या 7 मध्ये आता 8 ची गरज आहे. शेवटचा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 7 मध्ये 8 धाब्यांची गरज आहे. 7 मध्ये 8 ची गरज. महत्वपूर्ण चेंडू आहे. या चेंडूवरती रनआउटची संधी. फॉलो थ्रू मध्ये फेकी सुद्धा झाली आहे. आता मात्र समीकरण येणाऱ्या 6 मध्ये 7 ची गरज आहे. चला गोलंदाज इंट्रोड्यूस करा. पहिला चेंडू अक्षयने केली आहे चुकी. आता मात्र 3 ची गरज आहे. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. करण सोडाच्या फळीतून महत्वाच्या क्षणी अक्षयने थोडंसं फंबल केलं. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे.
आता मात्र 3 मध्ये 1 ची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतोय अधिरा मुकेश रॉयल चेंबूर दुसरा संघ ठरतोय. अभिनंदन असेल खूप आपले हार्ड लक माहीम पॅकर्स. आपण सुद्धा चांगला खेळ केला. टॉप 3 मध्ये दाखल होताना आपण पाहतोय नामदार चषक 2025 च्या अधिरा मुकेश रॉयल चेंबूर. अभिनंदन. घेऊया छोटासा ब्रेक. 5 मिनिटांनंतर लगेचच पुढच्या लॉटला करूया सुरुवात. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नामदार चषक 2025 चा दिवस क्रमांक 2 लॉट क्रमांक अर्थातच पुढच्याला सुरुवात होईल 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर.